आज आपण शब्दाची तिसरी जात पाहणार आहोत, विशेषण। तर पहा, आपण नाम सर्वनाम या दोन जाती पाहिल्या। आज तिसरी जात आपण पाहत आहोत, विशेषण। आता या ठिकाणी काही तुम्हाला शब्दसमूह दिलेले आहेत, ते आपण आता वाचूया। चांगली मुले, 5 टोप्या, काळा कुत्रा, त्याची पिशवी, हिरवे रान, खूप लोक। तर पहा, याच्यामध्ये मुले, टोप्या, कुत्रा, पिशवी, रान, लोक हे काय आहे? सारी नाम आहेत। आणि त्याच्या पुढे हे चांगली, 5, काळा, त्याची, हिरवे, खूप असे काही शब्द लागले आहेत। आता पहा, या ठिकाणी मुले, मुले कशी आहेत? चांगली, म्हणजे मुले याबद्दल काय करत आहे? ते काहीतरी विशेष अशी माहिती सांगत आहे। आता या ठिकाणी टोप्या आहेत, पण किती टोप्या आहेत? तर म्हणजे हे जे नाम आहे त्या नामाबद्दल हे काहीतरी सांगत आहे, 5 टोप्या। तर आता बघा, कुत्रा, कुत्रा काळा, म्हणजे काळा हे काय झालं? त्याचं असं विशेष असं रूप त्याचं सांगितलेलं आहे। आता पिशवी कोणाची? तर त्याची। आता रान, हिरवे रान, तर रान कसं आहे? हिरवे, म्हणजे ह्या रान या नामाबद्दल हिरव्यामुळे काय झालेली आहे? त्या रान हे नाम पूर्ण झालेलं आहे। आता लोक, खूप लोक, तर या ठिकाणी खूप म्हणजे हिरवे, खूप, त्याची, काळा हे सारे जे शब्द आहेत ते नामाबद्दल काहीतरी आपल्याला माहिती सांगत आहेत। म्हणजेच बघा, विशेषण म्हणजे काय आहे मग? तर पाहूया, यावरून तुमच्या थोडक्यात लक्षात आलेलं आहे। तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। तर पहा, आपण या ठिकाणी सारी नामं पाहिली होती, मुले, टोप्या, कुत्रा, पिशवी, रान, लोक। आणि ह्या सगळ्या नामांबद्दल हे जे पुढचे शब्द आलेले आहेत ते काय करत आहेत? विशेष अशी माहिती सांगत आहेत। म्हणून हे जे शब्द आहेत, चांगली, 5, या सर्व शब्दांना काय म्हणायचं आहे? विशेषण म्हणायचं आहे। तर म्हणजेच नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं आहे? विशेषण। विशेषणाचे खूप सारे प्रकार आहेत, ते तुम्हाला सध्या अपेक्षित नाहीत, फक्त आपल्याला विशेषण एवढी संकल्पना समजून घ्यायची आहे। आता पदार्थ, उघडे पदार्थ, आता उघडे हे त्याच्यामध्ये विशेषण। 100 रुपये, कडक ऊन, लबाड कोल्हा। आता कोल्हा, लबाड, म्हणजे लबाड हे काय झालं? त्याला लागलेलं विशेषण आहे। लाकडी कपाट, आता कपाट वेगवेगळी असतात, पण ते लाकडी कपाट, लाकडी हे काय आहे? या कपाटाबद्दलची विशेष अशी माहिती आहे। आता दरी, खोल दरी, खोल हे विशेषण। अंधारी रात्र, काळे ढग, सुवासिक फूल, कडाक्याची थंडी, धाकटा मुलगा, रुपेरी पडदा। तर हे सारे अगोदरचे जे शब्द आहेत ती सारी विशेषणं आहेत। म्हणजेच विशेषण म्हणजे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो काही शब्द असतो त्याला काय म्हणायचं आहे? विशेषण असं म्हणायचं आहे। आता पहा, राम हुशार मुलगा आहे। आता राम कसा आहे? हुशार आहे। तर हुशार हे काय झालं? त्याच्यामध्ये विशेषण झालं। तर आपण अशीच काही थोडीशी उदाहरणं पाहूया। खोडकर मुले वर्गात गोंधळ करतात, या वाक्यातील विशेषण ओळखा। तर पहा, या वाक्यामध्ये मुले हे काय झालं? नाम झालं। आता ह्या नामाबद्दल माहिती सांगणारा असा विशेष शब्द कोणता आहे? मुलं कशी आहेत? खोडकर। खोडकर हा काय करतो? ह्या मुलांविषयी जरा अशी विशेष माहिती सांगतो, म्हणून खोडकर हे काय झालं? या वाक्यामधलं विशेषण झालं। मग खोडकर हा पर्याय क्रमांक आहे 3। आता पुढचं आपण वाक्य पाहूया। कोकणात नारळाची हिरवीगार झाडे आहेत। आता ह्याही वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे। कोकणामध्ये नारळाची झाडं खूप असतात, पण ती झाडं कशी आहेत? हिरवीगार, म्हणजे ही काय झाली? त्याची विशेष माहिती झाली, म्हणून हिरवीगार हा शब्द काय आहे? विशेषण आहे। मग आता हिरवीगार ज्या ठिकाणी आहे तो पर्याय तुम्ही परीक्षेमध्ये रंगवायचा आहे। आता पहा पुढचं वाक्य। बागेत टिंबटिंब फुले उमलली होती, या वाक्यात योग्य ते विशेषण पर्यायातून शोधा। आता बागेमध्ये फुलं कोणत्या प्रकारची उमललेली आहेत? आता आपण जरा पर्यायाचं निरीक्षण करूया। पर्याय पहिला आहे कडक। आता कडक अशी फुलं असतात का? तर नाही। दुसरा आहे रंगीबेरंगी, तिसरा आहे उंच, चौथा आहे उबदार। आता ही सगळी काय आहेत? विशेषण आहेत, पण ह्या वाक्यामध्ये योग्य विशेषण कोणतं बसतं? तर रंगीबेरंगी। फुलं कशी असतात? रंगीबेरंगी। आता कडक ऊन असेल तर कडक येतं, उंच शिखर उंच असेल, पर्वत उंच असेल, एखादा मुलगा उंच असेल। आता उबदार, आता लोकरीचे कपडे उबदार असतात, आहे की नाही? तर म्हणजे हे जी विशेषणं असतात ती वेगवेगळ्या वाक्याला अनुसरून वापरली जातात। तर बागेत टिंबटिंब फुले उमलली होती, यामध्ये रंगीबेरंगी हा शब्द बसतो आणि आपलं मग काय होतं? ते वाक्य अर्थपूर्ण होतो। तर पहा, बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती हे विशेषण घातल्यानंतर वाक्य कंप्लीट होतं।
तर आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. पुढील पर्यायातून विशेषण ओळखा. आता इथं तुम्हाला विशेषण ओळखायचं आहे. पहिलं आहे मऊ, नंतर कापड, कागद, अंग. तर ह्यामधलं विशेषण कोणतं आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता तुम्हाला समजलं आहे विशेषण म्हणजे काय, तर सांगा बरं. अगदी बरोबर, मऊ हे काय आहे, विशेषण आहे. तर बघा, विशेषण ओळखायचं अवघड असं काहीही नाही. थोडंसं वाक्यांचं निरीक्षण करायचं आणि थोडं समजून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला काय होतं, ते विशेषणं कोणती आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे समजून जाईल. ह्याचा तुम्ही काय करायचं आहे, आणखीन सराव करायचा आहे. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्ही घरी दररोज 20 वाक्प्रचार पाठ करा. मी आज तुमच्या ग्रुपला 20 वाक्प्रचार टाकते, कारण बरीच मुलं शब्दसंपत्तीचा अभ्यास करत नाहीत आणि मग ऐन 5वीला गेले की तुमचा काय होतो, गोंधळ होतो सारा. परत कशा कशाचा अभ्यास करावा हे तुम्हाला समजत नाही. त्यामुळे तुम्ही थोडी थोडी शब्दसंपत्ती आतापासूनच अभ्यास करायची आहे. आज 20 वाक्प्रचार टाकते, ते तुम्ही पाठ करायचे आहेत. त्यावर आधारित 8 दिवसातून एकदा मी मराठीची पूर्ण परीक्षा घेणार आहे. म्हणजे आतापर्यंत जो भाग होईल आणि वाक्प्रचार यावर आधारित तुमचा एक 10 मार्काचा मी पेपर घेणार आहे. ज्या दिवशी पेपर आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला सांगेन मी. तर बघा, माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंटद्वारे तुम्ही कळवायचा आहे. थँक्यू.